काल व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारला होता की तुम्ही काम कोणतं करणार आहे. असं काम ज्याला सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत तुम्हाला करावं लागणार आहे आणि तुम्हाला 100 रुपये भेटणार आहेत, की असं काम जे सकाळचे 2 घंटे आणि रात्रीचा 1 घंटा असं करून तुम्हाला 30 रुपये भेटतील. मला खूप सारे कमेंट आले. कोणी म्हणते मला 30 रुपयाचं काम करणार आहे, कोणी म्हणते मी 100 रुपयाचं काम करणार आहे, तर कोणी म्हणतात 130 रुपयाचं काम करणार आहे. मी असं काही एक्सपर्ट नाही आहे तुम्हाला सांगण्यासाठी कोणतं काम करायला पाहिजे, कोणतं काम करायला नाही पाहिजे. परंतु मी आयुष्याला खूप बारकाईनं बघतो. त्या अनुभवातून सांगतोय मी तुम्हाला. जर का तुमचं वय वर्ष 20 पेक्षा कमी असेल, तर तुम्हाला 30 रुपयाचं काम करायला पाहिजे. 30 रुपयाचं म्हणजे काय बिझनेस नाहीये. असं काम ज्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये काही ना काहीतरी पैसा येणार आहे. त्या पैशाने तुमचा दिमाग चालतो. त्या शैलीमध्ये तुम्हाला आणखी इन्क्रीज केल्यानंतर त्या 30 रुपयाला तुम्ही 30 लाखामध्ये पण कन्व्हर्ट करू शकता. त्यानंतर ज्यांचं वय वर्ष 20 ते 30 वर्ष आहे, त्यांच्यावर हळू रिस्पॉन्सिबिलिटी येत आहे. आणखी रिस्पॉन्सिबिलिटी आली नाही, पण रिस्पॉन्सिबिलिटी हळू येत आहे. त्यासाठी तुम्हाला तातडीने 100 रुपयाची जॉब हुडकणं गरजेचं आहे. 100 रुपये जॉब म्हणजे 100 रुपयेच नाही, 10,000 असेल, 20,000 असेल, 30,000 असेल, जे काय आहे तुम्हाला जॉब हुडकणं गरजेचं आहे. जॉबनं काय होतं की स्टेबल इन्कम चालू होती. स्टेबल इन्कम करण्यासाठी तुम्हाला 8 तास त्याला द्यावं लागणार आहेत. उरलेले 8 तास झोप, 24 घंट्यामध्ये 16 घंटे गेलेत, उरले तुमचे 8 घंटे. 8 घंट्यामध्ये तुमची झोप, खाणं-पिणं सगळं सोडून तुम्हाला तुमच्या शैलीवर, तुम्हाला तुमच्या स्किलवर काम करावं लागणार आहे. हळू का होईना त्या स्किलला डेव्हलप करत त्या स्किलला साइड इन्कम म्हणून तुम्हाला ग्रोथ करावं लागणार आहे. ज्यांचं वय वर्ष 30 पेक्षा जास्त आहे, आता हे खूप जास्त क्रिटिकल होणार आहे. कारण की ऑलरेडी रिस्पॉन्सिबिलिटी खूप जास्त आलेल्या आहेत. तुमच्याकडे 100 रुपयाची जॉब नसेल, म्हणजे तुमच्याकडे कोणतीही जॉब नसेल, तर तातडीने ती जॉब हुडकावं लागणार आहे. त्याला स्टेबल करावं लागणार आहे. त्यानंतरची पायरी काय आहे, की तुम्हाला वेळातला वेळ काढून तुमच्याकडे कोणतीही स्किल नसेल, त्या स्किलला ओबड-दोबड का होईना, हळू का होईना, वेळात वेळ काढून त्याला आणखी ग्रोथ करून तुम्हाला 30 रुपयाचं पण साइड हसल करावं लागणारच आहे. मी एवढं का सांगतोय? कारण की या युगामध्ये तुम्हाला 130 रुपयाचं काम करणं गरजेचंच आहे आणि गरजेचंच आहे. जर का तुम्हाला स्वप्नाला सत्यात आणायचं असेल, तर तुम्हाला 130 रुपयाचं काम करावं लागणार आहे आणि किती दिवस फक्त 100 रुपयाचं करणार आहे. 100 रुपये मेन नाहीये. मेन आपले 30 रुपये आहे. मेन म्हणजे काय आपण जे साइड हसल करतोय. आता जसं मी डेअरी करतो. या डेअरीला एक्सपांड करणं हे माझ्या दिमागमध्ये असायला पाहिजे. त्याला कसं एक्सपांड करायचं, त्याला रेट कसा वाढवायचा, त्याच्यामध्ये जे चुका होतात त्या चुकाला दुरुस्त कसं करायचं हे करणं गरजेचं आहे. आता मी एवढं का सांगतोय? कारण की खूप जण म्हणतात, "भाऊ तुझं दुधाचा धंदा आहे, दूध काढ बस ना उगं एवढं का सांगतोय तू? एवढं का ज्ञान देतोय मी?" मग चॅनल बघितलं असेल तर DDM डेअरी, डिव्हिडंड अँड माय सेल्फ. डेअरी मधलं डी तुम्हाला कळालं असेल. सेकंड डी आहे ते डिव्हिडंड, शेअर मार्केट. हां, शेतकऱ्यांनी फक्त पैसा कमवायचं शिकवलं, त्या पैशाला कामाला लावायचं शिकवलं नाहीये. आणि मी सांगतो माझ्यासोबत कनेक्ट राहा. मी तुम्हाला पैशाला कामाला कसं लावायचं ते सांगतोय.